मेलिंग म्हणजे काय? मेल लिहायची. लिहिताना आहे ना, एक ॲड्रेसचं कलेक्शन असेल आपल्याकडे. एक 20-25 ॲड्रेसेस असतील आणि मजकूर जो असेल, तो एक सेम मजकूर ह्या 20-25 जणांना पाठवायचा आहे. तर प्रत्येक वेळेस मजकूर सेम राहील आणि हे नाव कुणाला पाठवायचं ते चेंज होईल. मजकूर सेम राहील, दुसरं लोकेशन नेम येईल ह्या पद्धतीने. तर आपल्याला सर्वात पहिलं काय करावं लागतं, हे जे कॉन्टॅक्टची लिस्ट आहे ती बनवावी लागते. हा मजकूर बनवावा लागतो. मग ह्या दोन गोष्टी, हे मेल मर्ज करायचं आहे, ही कॉन्सेप्ट आहे त्यात. तर कशी करतात? सर्वात पहिलं तर मेलिंगमध्ये या. एक लेटर लागेल ह्याला. तर ऑलरेडी माझ्याकडं लेटर ह्या ठिकाणी डोंट सेव्ह. आता ह्या ठिकाणी लेटर तसं आपण ChatGPT, जेमिनी ह्याच्याकडनंही घेऊ शकतो किंवा इथं रेडीमेड आहे ते पण एखादं वापरू शकतो. तर चला आपण ChatGPT, जेमिनीकडनं घेऊया. तर ह्या ठिकाणी मी क्रोमला क्लिक केलं. इथे ChatGPTसाठी ह्या ठिकाणी क्लिक केलं आणि ह्याला क्लिक केलं आणि ट्राय ChatGPT म्हटलं. हां, ह्या ठिकाणी स्टे लॉगआउट म्हटलंय. स्टे लॉगआउट. आता ह्याला क्लिक केलं. आता ChatGPTमध्ये ना आपल्याला काय करायचंय, की आपल्याला लेटर लिहायचंय. आता लेटर कसं, तर एखादं की चला अब्सेंट नोटचं लेटर आपण लिहितो किंवा सर्टिफिकेट कधी येणार, वेन वी विल गेट सर्टिफिकेट. तर हा मेसेज चला पुणे युनिव्हर्सिटी ETH यांना करायचा आहे. तर त्या केसेसमध्ये ह्याचा प्रोफेशनल एक ईमेल लिहायचा आहे. तर ह्याचा ईमेल, राईट ईमेल म्हणते मी त्याला, राईट ईमेल. ठीक आहे. आता इथे ना मी असे डॉट डॉट वापरले की राईट ईमेल ह्या मजकुरावर. तर ह्याला मी क्लिक करते. आता बघा, हे बघा सब्जेक्ट, ह्या ठिकाणी मला सगळं एक ओव्हरऑल त्यांनी आयडिया दिली. डिअर, रेसिपियंट नेम. आता रेसिपियंट नेम आपलं प्रत्येक वेळेस चेंज होईल. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हा डेटा जो आहे पहिले मी सिलेक्ट केला आणि कॉपी केला आणि इथे आले वर्डमध्ये. वर्डमध्ये Ctrl+N केलं, Ctrl+V केलं. तर माझ्याकडं हे आलंय. आता युअर फुल नेम, युअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, युअर एनरोलमेंट अँड रजिस्ट्रेशन नंबर. आता मला एनरोलमेंट रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा नाही आहे, काही गरज नाही त्याची. तर मी हे काढून टाकणार हा पॉईंट. मला काय माझ्या हिशोबाने एडिट करून घ्यायचं. युअर फुल नेम ठीक आहे, मी हे देणार. तर आणि युअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ही पण देणार आणि रेसिपियंटचं नाव देणार आणि आय एम रायटिंग टू एन्क्वायर अबाउट द टाईमलाईन फॉर रिसिविंग द सर्टिफिकेट फॉर मेन्शन द कोर्स. तर मला आहे ना, हां, रिसिविंग द सर्टिफिकेट एवढंच हवं आहे, कारण की कोर्सेस स्टुडंटची वेगवेगळी आहे. तर हे इथपर्यंतच घेऊया आपण. डिलीट की प्रेस केली and could you kindly provide an update on when we expect to receive it. ठीक आहे. थँक यू फॉर युअर असिस्टन्स अँड आय लुक फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स. तर हे घेतले मी. Ctrl+A. आता ह्याची अंडरलाईन आहे ती पण काढली, दुसरी अंडरलाईन ती पण काढली आणि ह्यात अजून माझ्या ह्याच्यात काय सगळंच कॅपिटल आले. तर स्मॉल कॅप्स ओके, तुम्हाला गरज नाही, फक्त क्लिक करून त्याने काय होतं ते बघून घ्या. तर लेटर माझ्याकडं रेडी आहे. आता सेकंड पार्ट काय करायचं, ॲड्रेसेसचं कलेक्शन करायचं. कसं करणार बरं, मेलिंगमध्ये जायचं. आता ॲड्रेसेसमध्ये रेसिपियंट
हे तर आपण स्वतःच लिहिणार आणि रेसिपियंट नेम चेंज होत जाणार. तर ते आपण तयार करूया. मेलिंग्स आणि ह्या ठिकाणी सिलेक्ट रेसिपियंट, टाईप अ न्यू लिस्ट. आता तुम्ही लेटर लिहित असाल ना, तर टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी नेम, ॲड्रेस हे सगळं लागेल. पण माझं मी ईमेल करते, तर त्या केसमध्ये मी फक्त काय करेन, एम आर, त्यानंतर फर्स्ट नेममध्ये काय, आयुष, त्यानंतर लास्ट नेममध्ये काय, पाटणी, हे घेतलं. त्यानंतर न्यू एंट्रीला क्लिक केलं. आता इथं एम आर एस, त्यानंतर इथे घेतलं वंदना, वंदना, आणि त्यानंतर इथे घेतलं टॅप की प्रेस केली गंगवाल, गंगवाल, ही दोन नावं घेतली. आता त्यानंतर ओके बटन मी क्लिक केलं. आता ही बनवलेली लिस्ट कुठं सेव्ह करायची, तर मी ही लिस्ट आहे माझी, ही लोकेशन बाय डिफॉल्ट त्यांनी दिले त्याच लोकेशनवर मी सेव्ह केलं. आता ते नावं ज्यांना पाठवायचं ते आणि आपलं लेटर मर्ज करायचं. करण्यापूर्वी ना युअर फुल नेम म्हणतोय ना, तर ह्या ठिकाणी एक मिनिट, कर्सर इथं घेतलं, नेम, हे घेतलं. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, डिलीट की प्रेस केली. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये इथं काही, तर ह्या ठिकाणी ईमेल आय डी पण आपण टाकू शकतो. मी एवढं घेतलं. आणि रेसिपियंट नेम, तर ह्यामध्ये रेसिपियंट नेममध्ये आपण काय करू, ह्याला सिलेक्ट करू ह्या पोर्शनला. त्यानंतर आणि डिलीट की प्रेस केलं, स्पेस देऊया. आता ह्यात आहे ना, इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये मी पहिलं टायटल घेतलं. टायटल आणि फर्स्ट नेममध्ये थोडा गॅप असावा म्हणून मी इथं स्पेस दिलं. आणि इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये फर्स्ट नेम घेतलं. म्हणजे मग ते डिअर फर्स्ट नेम एवढं सफिशियंट झालं, सरनेमची गरज नाही. तर हे घेतलं. आता इथपर्यंत कॉन्सेप्ट कळाली. लेटर आहे, ॲड्रेसचं कलेक्शन आहे. आता मला काय करायचं, त्याला मर्जिंग करायचं. तर ह्याला मी क्लिक केलं, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट, आणि ओके, आणि ओके बटन मी क्लिक केलं. आता बघा, डिअर मिस्टर आयुष, आणि हे मी पाठवलेलं. आणि सेकंड एंट्री बघा इथं, डिअर मिसेस वंदना, आणि ही असं. तर ह्या ठिकाणी आपण स्टॉप